22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लांचे प्रतिष्ठापना होणार आहे। या निमित्त संपूर्ण देशात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतानाच विविध कार्यक्रमाचं देशभर आयोजन होत आहे। पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतलेल्या पंढरपुरातील कारसेवकांचा संपत्ती सत्कार करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यावेळी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांची आमची इच्छा आता पूर्ण होत असून राम मंदिर आंदोलनात योगदान आणि बलिदान देणाऱ्या कारसेवकांमुळे आज राम मंदिराचे हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्यात। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। उद्या 22 जानेवारी आयुष्यातला आनंदाचा क्षण, ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो। 1992 पासून आमचं एक स्वप्न होतं की राम मंदिर उभं राहिलं पाहिजे। भारतीय विद्यार्थी सेनेचा मी 1991 ला अध्यक्ष असल्यापासून ते आतापर्यंत कायम असं वाटायचं की हे राम मंदिर निश्चितपणे होणार। ती आता वेळ आलेली आहे। उद्या रामलल्लाचं दर्शन पूर्ण जगाला होणार आहे। अतिशय आनंदाचा क्षण आहे। सगळेच अख्खा भारत देश उद्या दिवाळी साजरी करते। आम्ही पंढरपूरकर सगळे उद्या ही दिवाळी साजरी करणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे उद्या सकाळी 9 वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन, त्याचबरोबर ज्यांनी आमचं हे मंदिर उभा करण्याचं स्वप्न पूर्ण केलं असे पंढरपुरातील आमचे सर्व कारसेवक, त्या सर्व कारसेवकांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी उद्या सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे। या मंगलमय सोहळ्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवाराच्या वतीनं सर्वांना करत आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।